नमस्कार, मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मंडळी, कालच सांगलीच्या शौर्य पाटीलने जो दिल्लीला शिकायला गेला होता, 10वीत होता, त्याने मेट्रो स्टेशनजवळ उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या काहीच दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये शाळेत शिकणाऱ्या एका मुलीने शाळेत आत्महत्या केली आणि आज आपल्या महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात CDMK नावाची शाळा आहे. या शाळेत शिकणारी आरोही दीपक आडलान या 8वीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारून स्वतःचा जीव दिलाय. आता शाळेची प्रार्थना झाली आणि प्रार्थना झाल्यानंतर वर्गात न जाता या मुलीने उडी मारली आणि आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली आहे की माझ्या मुलीसोबत तिच्या वर्गातले मुलं मुली तिला मानसिकरित्या सतत त्रास देत होते आणि याच त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचललं आणि त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनावर देखील कारवाई करण्याची मागणी केली. दुसरीकडे शाळेने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आता पोलीस या घटनेचा तपास तर करत आहे. खरंच या आरोहीला शाळकरी मुलांचा मुलींचा त्रास होता का, किंवा काही शिक्षकांनी त्रास दिला का, किंवा या आरोहीच्या घरी काही घरगुती भांडणं होते का, की ज्याचा मानसिक त्रास या मुलीवर झाला. या सगळ्या बाजूने पोलीस तपास तर करत आहे. पण मंडळी, मी आणि आमच्या देवगिरी मराठीतर्फे मी तुम्हाला एक आव्हान करतो. जर तुमच्या घरात तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी शाळेत असेल किंवा कुठल्या नोकरीला असेल आणि जर तुमचा मुलगा मुलगी मानसिकरित्या त्रासात असेल, तुम्हाला जर ही गोष्ट दिसतीये, तर तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुला मुलींशी बोला. त्यांना त्या समस्येतनं बाहेर काढा. कारण या जगात जीवापेक्षा दुसरं मोठं काहीच नाहीये. असं म्हणतात की तरुण, युवक, युवती आपल्या देशाचं भविष्य असतं. पण असेच जर मुलं मुली आत्महत्या करायला लागले तर आपल्या देशाच्या भविष्याचं काय होईल, ही सगळ्यात मोठी गंभीर समस्या आता आपल्या समोर उभा राहते. म्हणून देवगिरी मराठीतर्फे आमची ही अपील आहे. कृपया तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीला गांभीर्याने घ्यावा, एवढीच विनंती.